येई हो विठ्ठले माझे माऊली ये. रात शांत झाली पण पंढरी अजूनही जागी आहे. टाळ मृदुंगाच्या नादात विठुरायाचं नाम घुमत आहे. चंद्रभागेच्या किनारी भक्तीचा सुगंध दरवळतोय आणि मंदिराच्या प्रकाशात विठ्ठलाची नगरी स्वर्गासारखी भासत आहे. जय जय रामकृष्ण हरी या गजरात हरवून गेलेली ही माझी पंढरी. पंढरपूर रात्री कसं दिसतं, विठुरायाच्या नगरीचं रात्रीचं अद्भुत सौंदर्य. दिवसभर भक्तांनी गजबजलेली पंढरी, पण रात्रीच्या शांत वातावरणात पंढरपूरचं रूप अजूनच सुंदर आणि मनाला शांत देणारं वाटतं. या व्हिडिओमध्ये आपण रात्रीच्या वेळेचं पंढरपूर दर्शन पाहणार आहोत. मंदिराच्या प्रकाशात उजळलेली विठुरायाची नगरी, शांत रस्ते, चंद्रभागा, नदी किनाऱ्यावरचं प्रसन्न वातावरण आणि भक्तीनं भरलेलं प्रत्येक गल्ली, हे सगळं अनुभवताना मन अगदी हरवून जातं. रात्री जसजशी वेळ पुढे जाते तसतसं पंढरपूर अधिकच शांत आणि भक्तिमय वाटायला लागतं. मंदिराजवळून येणारा घंटानाद, वारकऱ्यांच्या मुखातून ऐकू येणारे अभंग, टाळ मृदुंगांचा मंद आवाज आणि त्या वातावरणात वाहणारा गार वारा, हे सगळं मनाला वेगळीच शांती देतं. विठ्ठल मंदिरावर पडलेली सुंदर लाइटिंग पाहताना असं वाटतं की संपूर्ण पंढरी भक्तीच्या प्रकाशामध्ये उजळून निघाली आहे. मंदिराच्या परिसरातील प्रत्येक दृश्य मन मोहून टाकणारं असतं. काही भक्त रात्री उशिरापर्यंत विठुरायाच्या दर्शनासाठी रांगेत उभे असतात, तर काही जण मंदिरासमोर बसून नामस्मरण करत असतात. त्या प्रत्येक भक्ताच्या चेहऱ्यावर विठ्ठलावरची श्रद्धा आणि समाधान स्पष्ट दिसून येते. चंद्रभागा नदीच्या घाटावरचं रात्रीचं दृश्य तर खूपच सुंदर दिसतं. नदीच्या पाण्यावर पडणारे दिव्यांचे प्रतिबिंब, शांत वातावरण, पाणी आणि त्या वातावरणात जाणवणारी सकारात्मक ऊर्जा, हे सगळं शब्दात सांगणं खूप कठीण आहे. रात्रीच्या वेळी घाटावर बसून फक्त काही क्षण शांतपणे विठुरायाचं नाव घेतलं तरी पण मनाला खूप समाधान मिळतं. पंढरपूर म्हणजे एक तीर्थक्षेत्र नाही, तर लाखो भक्तांच्या भावनेचं आणि श्रद्धेचं ठिकाण आहे. दिवस असो किंवा रात्र, विठुरायाच्या नगरीत आलं की मनाला वेगळी शांती मिळते. रात्रीच्या या सुंदर वातावरणात पंढरीचं खरं सौंदर्य अनुभवायला मिळतं. प्रत्येक रस्ता, प्रत्येक मंदिर, प्रत्येक आवाज आणि प्रत्येक क्षण भक्तीने भरलेला वाटतो. रात्रीच्या वेळेला श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसराचं वातावरण खूप शांत आणि प्रसन्न भक्तीने भरलेलं असतं. दिवसभराची गर्दी थोडी कमी झालेली असते, पण विठुरायाच्या नामाचा गजर मात्र सतत सुरू असतो. रात्रीच्या अंधारात उजळलेलं मंदिर पाहताना मन अगदी भारावून जातं. काही भक्त मंदिरासमोर बसून अभंग म्हणत असतात, तर काही जण शांतपणे विठ्ठलाचं नामस्मरण करत असतात. चंद्रभागा नदीच्या पाण्यावर पडणाऱ्या दिव्यांच्या प्रकाशामुळे वातावरण अजूनही सुंदर दिसते. त्या शांततेत फक्त घंट्यांचा आवाज, टाळ मृदुंगांचा मंद नाद आणि विठ्ठल विठ्ठल हा गजर ऐकू येत राहतो. रात्रीच्या दर्शनाची खास गोष्ट म्हणजे त्यावेळची मनाला मिळणारी शांती. दिवसभराच्या धावपळीतून दूर जाऊन विठुरायासमोर काही क्षण उभं राहिलं की मन हलकं होतं आणि आनंदी वाटतं. नाम तुझे गोड विठ्ठला रे माझ्या, भक्तीच्या वाटेवर चालतो मी सदा, तुझ्या चरणी ठेवतो जीव हा माझा.